धाराशिवमध्ये उमेदवार जाहीर झाला असला तरी शिंदेंच्या शिवसेनेचे इच्छुक जागेसाठी आग्रही आहेत। दुसरीकडे टीकेनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांनी फेसबुकवरच्या एका पोस्टमध्ये बदल केलाय। पाहूया। धाराशिव लोकसभेत महायुतीतला वाद वाढत चाललाय। जागा शिवसेनेच्या वाट्याला असताना भाजपच्या राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश देत तिकीट दिलं गेलं। त्यावरून स्थानिक शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली। उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत पोहोचलेत। अर्चना पाटलांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे। उमेदवारी बदलून जागा आपल्याकडेच ठेवावी असा आग्रह त्यांचे समर्थक करतायत। 2 दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये शिंदेंच्या समर्थकांनी सामूहिक राजीनामे दिले। प्राथमिक सदस्य नोंदणीच्या अर्जाची होळी करत उमेदवारीचा निषेधही केला। आणि त्यानंतर आता मंत्री सावंतांचे समर्थक मुंबईत दाखल होत उमेदवारीची मागणी करत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले। पहिले जे आपण म्हणलात 300 ते 400 गाड्या, मी 3 ते 4 हजार गाड्या माझ्यासोबत आलेल्या आहेत। त्याच्यामुळे जवळपास 10 ते 15 हजार शिवसैनिक हे या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आलेत, जे आमचे नेते आहेत। संधीचं सोनं करणार, 100% ही सीट 2.25 लाखाच्या पुढे काढणार, 2 तर नाही 2.25च्या पुढे काढणार। ज्या शिवसेनेचा उमेदवार बदलाशी बोलायची कोणाची हिंमत नव्हती, उलट शिवसेना समोरच्याचा उमेदवार बदलायची। आज शिवसेनेचा उमेदवार कोण ठरवायचा दिल्लीला कळवावं लागतं यांना। मागच्या वेळेस आठवा तुम्ही किरीट सोमय्याची उमेदवारी शिवसेनेने बदलायला लावली होती का नाही? तुमच्या पक्षात तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्या लोकांना तुम्ही उमेदवारी नाही देऊ शकले। कोणती शिवसेना? आधी तुमचे 2 माणसं वाचवा। तुम्ही तुमचे 2 माणसं वाचवू शकत नाही, काही जणांना उमेदवारी देऊ शकत नाही, तुम्ही काय शिवसेना वाचवणार? धाराशिवच्या विषयासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तानाजी सावंत यांच्याशी, मंत्री जे आहेत त्यांच्याशी परवा दिवशी चर्चा केली होती। तरी काही कार्यकर्ते त्यांचं मत मांडण्यासाठी शिंदे साहेबांकडे येत आहेत। निश्चितच शिंदे साहेब त्यांचं मत ऐकून घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो त्यांना सुद्धा सांगतील। दुसरीकडे मी राष्ट्रवादीचं वर्चस्व का वाढवू, आपण महायुतीचे उमेदवार आहोत या विधानावर स्पष्टीकरण दिल्यानंतर अर्चना पाटलांची फेसबुक पोस्ट आता चर्चेत आली। ही पोस्ट वादात आल्यानंतर त्यात दुरुस्तीही केली गेली। उमेदवारीनंतर अर्चना पाटलांनी घड्याळाच्या चिन्हासह मोदींच्या फोटोची पोस्ट टाकली होती। मात्र त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांचा फोटो नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। टीका सुरू झाल्यानंतर अर्चना पाटलांच्या पोस्टवर घड्याळाचं चिन्ह आणि मोदींच्या फोटोसह अजित पवारांचाही फोटो झळकला। मात्र तोपर्यंत आधीची पोस्ट व्हायरल झाली। ही चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो स्वतः बदलून घेतला। त्यामुळे गैरसमज करण्याची गरज नाही। एखादी महिला जर इतक्या ताकदीने एखाद्या निवडणुकीच्या रणांगणात उतरत असेल तर त्यांना ट्रोल करणाऱ्या लावारिस कार्ट्यांना आमचं सांगणं आहे की त्या महिला आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान करणं हे छत्रपती शिवरायांची आपल्या महाराष्ट्राला शिकवण आहे। धाराशिव लोकसभेत मवियाकडून ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर तर महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांमध्ये लढत आहे। मात्र ही जागा शिवसेनेची असल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे समर्थक अर्चना पाटलांच्या उमेदवारीला विरोध करतायत। संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।